अनेक वेळा पॅरेंट्स क्लिनिकमध्ये ही कंप्लेंट घेऊन येतात की मॅडम माझ्या बाळाला ना भूकच लागत नाहीये. हा, बिस्किट्स मात्र खातो. रोज 2 ते 3 बिस्किट खाल्ली की मग दिवसभर तो काही खात नाही, त्याला भूकच लागत नाही. बाळ आता 7 ते 8 महिन्याचं झालंय, वरचं खाणं तुम्ही काय देता हे विचारल्यानंतर पॅरेंट्स अगदी हसत हसत सांगतात की मॅडम आम्ही याला ना दुधामध्ये मस्तपैकी बिस्किट्स मिक्स करतो आणि ते पातळ करून त्याला भरवतो. डिअर पॅरेंट्स, बिस्किट्स आर नॉट मेड फॉर चिल्ड्रन. बिस्किट्स आर नॉट रिकमेंडेड इन चिल्ड्रन. लहान मुलांना बिस्किट का देऊ नये? सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच लॅक ऑफ न्यूट्रिएंट्स. बिस्किट्स बेसिकली मेड अप ऑफ मैदा, शुगर, palm oil, unhealthy fats, and they are lack in nutrients, vitamins, or any kind of a nutritional value. Point number 2, empty calories. Biscuit provide calories, but without offering any nutritional value. त्यामुळेच बाळामध्ये वेट गेन आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज दिसून येतात. पॉइंट 3, डेंटल प्रॉब्लेम्स. बिस्किटांमध्ये शुगर कंटेंट जास्त असते, त्यामुळे सततच बिस्किट खाल्ल्यामुळे टूथ डिके किंवा डेंटल कॅरीज सारखे देखील प्रॉब्लेम्स आढळून येतात. पॉइंट 4, कॉन्स्टिपेशन. बिस्किटांमध्ये फायबरचे प्रमाण फारच कमी असते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही फार जास्त असते. पॉइंट 5, ॲलर्जीज. काही बिस्किटांमध्ये ग्लुटेन, सोया, ॲडिटिव्ह कलर्स, प्रिझर्वेटिव्ह, फ्लेवर्स असतात, त्याच्यामुळे बाळाला ॲलर्जीज देखील होऊ शकतात. पॉइंट 6, बिस्किट ही मैद्यापासून बनलेली असल्यामुळे बाळाचं पोट हे सतत भरलेलं राहतं, त्यामुळे मोर न्यूट्रिशियस फूडसाठी बाळाची भूक ही कमी होते. या कारणांमुळे बाळाला बिस्किट देणं टाळा.